शिवसेना उभाटाने बॅनरबाजी केली आहे। ठाणे रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का असा सवाल उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्यात आला आहे। पुण्यातील ससून रुग्णालयातून संतोष साठे या आरोपीने पलायन केले। छातीत तुकू लागल्यामुळे आरोपीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला हा आरोपी ससूनमधून पसार झाला। अहिल्यानगरच्या राहुरी येथे महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी रास्ता रोको करण्यात आला। आमदार शिवाजी कर्डिले आणि पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं। मात्र आरोपीला तात्काळ अटक झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। कल्याणशी रोडवरती सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली। याचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुद्धा बसलेला आहे। विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी 2 तास लागल्यामुळे दुपारी शाळेत येणाऱ्या मुलांना चक्क सुट्टी द्यावी लागलेली आहे। परीक्षेच्या तोंडावरती शाळा बुडत असल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद टोकाला गेलेला आहे। अखिल भारतीय आखाडा परिषद अस्तित्वात नसल्याचा दावा महंत सुधीर दास यांनी केलेला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये आज जी बैठक झाली त्याला आखाडा परिषदेचं नाव देणं चुकीचं असल्याचं दास म्हणाले। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे हक्कभंग दाखल केला आहे। पुण्यात 2 अल्पवयीन सावत्र बहिणींवरती अत्याचार करण्यात आला आहे। 2 अल्पवयीन आरोपींनी हा अत्याचार केलेला असून दोघेही पीडित मुलींचे नातेवाईक आहेत। या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे। मुंबई विमानतळाच्या एका शौचालयामध्ये मृत अर्भक सापडल्यामुळे खळबळ उडालेली आहे। या अज्ञात व्यक्तीनं नवजात बाळ टर्मिनल 2च्या कचरापेटीमध्ये टाकलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि सीसीटीव्हीच्या आधाराने शोध सुरू आहे। दौंडमध्ये सापडलेली अर्भक ही भंगाळे रुग्णालयातील असल्याचं समोर आलेलं आहे। रुग्णालयातील कचरा भंगारवाल्याला नेण्यासाठी सांगितल्यामुळे नजर चुकीने त्याने बरण्या नेल्या असं स्पष्टीकरण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलं आहे। वर्सोव्यात एका दुकानात मराठीच्या मुद्द्यावरून कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद झाला। व्हायरल व्हिडिओची मनसेने दखल घेतली। मनसैनिकांच्या दणक्यानंतर कर्मचारी अखेर वटणीवरती आला। विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव शिवसेना उभाटानं मागे घेतलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हा प्रस्ताव दाखल केला होता। मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कोणी खाल्लं, आरशात पाहून वारसा सांगू नका अशा शब्दामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे पिता पुत्रांवरती जोरदार हल्लाबोल केलाय। सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्यामुळे त्यांचा आता डस्टबिन व्हायची वेळ आली असा टोला सुद्धा शिंदेंनी लगावलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत विरोधकांचा समाचार घेतलाय। हल्ली कोणीही येतं आणि संविधान दाखवतं, राणेंना तुरुंगात टाकलं तेव्हा संविधान कुठं होतं असा सवाल शिंदेंनी उपस्थित केलाय। आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत एका वृत्तपत्राचा हवाला देत गंभीर आरोप केलेला आहे। लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं सत्ताधारी आमदार विचारतात। पैसे घ्या मात्र माझी लक्षवेधी लावा असा आमदार म्हणत असल्याचा दावा भास्कर जाधवांनी केलाय। भास्कर जाधव जबाबदार व्यक्ती, त्यांनी अशा पद्धतीने बोलणं कितपत योग्य आहे? भास्कर जाधवांनी फडणवीसांना भेटावं आणि सांगावं, कोणी दोषी असेल तर त्याच्यावरती FIR दाखल करणार असं अजित पवार म्हणाले। विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलेलं आहे। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य असेल, तोपर्यंत बाजूची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या असं फडणवीस म्हणाले। त्यामुळे अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड नाहीच का अशी चर्चा सुरू होती। विरोधी पक्षनेते पदासाठी ज्यांचं नाव चर्चेत आहे त्या भास्कर जाधव यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारने जाहीर करावं, सरकारकडे बहुमत आहे तरी सरकार का घाबरतंय असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे। विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। राहुल नार्वेकरांकडून बनसोडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली। विधान परिषदेत एकनाथ खडसे पुन्हा एकदा मंत्र्यांवरती संतापले। सभागृहात फक्त 2 सदस्यांची उपस्थिती असल्यामुळे खडसेंनी संताप व्यक्त केलाय। अंतिम आठवडा प्रस्तावाला सर्वोच्च स्थान असून सुद्धा सदस्य संख्या नसल्यामुळे खडसे आक्रमक झाले। विधानभवन परिसरात तरुणाने झाडावरती चढून आंदोलन केलं। काही काळानंतर पोलिसांनी तरुणाला खाली उतरवलं। शिवसेनेचे माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते कुणाल कामरा विरोधात आक्रमक झाले। त्यांनी कामरा विरोधात माळशिरस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। तर अकलूज, वेळापूर, नातेपुते या पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिलंय। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावरून काँग्रेसनं निशाणा साधलाय। पंतप्रधान नागपुरात येत असताना दंगल का घडली याचाही शोध घ्यावा अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी केली। सुरेश खाडे कामगार मंत्री असताना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने राबवून माथाडी कामगारांना अन्याय केला अशी टीका भाजप नेते नरेंद्र पाटलांनी केलेली आहे। परप्रांतीय कामगारांच्या ठिकाणी खऱ्या माथाडी कामगारांना संधी मिळावी अशी मागणी सुद्धा केली।
राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिमच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सामान्य प्रशासन विभागाने भरणे यांना नियुक्तीपत्र दिलंय। भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत। पुण्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय। कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसंच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात लवकरच जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे, अशी घोषणा त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यातून केली आहे। दर 10 दिवसांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबाराचं आयोजन केलं जाणार आहे। प्रशांत कोरटकरला ठेवण्यात येणाऱ्या कोठडी बाहेरील सीसीटीव्ही देण्याची मागणी इंद्रजित सावंतांनी पोलिसांकडे केली आहे। कोर्टाच्या कामासाठी फुटेज देण्याची मागणी सावंतांनी केली। वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीवरती संभाजीराजे छत्रपती ठाम आहेत। वाघ्या कुत्र्याचं संरक्षित स्मारकात नोंदी नाहीत। अनेक शिवभक्तांकडून आधीसुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय, असं संभाजीराजे म्हणाले। संभाजीराजेंकडून जीर्णोद्धाराचे फोटो सुद्धा सादर करण्यात आले। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोणीतरी सांगतं म्हणून कारवाई नको, वाद उकरून काढणं योग्य नाही, समिती स्थापन करून संशोधन करा, अशी मागणी पडळकरांनी केली। वाघ्या कुत्र्याची समाधी हा राज्यासमोरचा मुद्दा नाही, इतिहास तज्ञांनी यावरती मत मांडावं, त्यानंतर सरकार मार्ग काढेल, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिली। संभाजीराजे छत्रपतींनी पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत त्यांची भेटीत चर्चा झाली। मंडळी, प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची जेव्हा राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली तेव्हा त्यांनी नारा दिला होता, सबका साथ सबका विकास। पुढे त्यात अजून थोडा बदल झाला, सबका साथ सबका विकास सबका विश्वास। सत्तेचा काळ सरत गेला तसा नारा हळूहळू बदलत गेला। 2024 येता येता बटेंगे तो कटेंगे ते एक है तो सेफ है पर्यंत तो नारा येऊन पोचला। त्यामुळे भाजपची प्रतिमा हिंदुत्ववादी पक्ष अशी घट्ट होत असताना अचानक सरकारनं अल्पसंख्याकांसाठी एक योजना आणली, सौगात ए मोदी। त्यानुसार रमजान, ईद, बैसाखी आणि ईस्टरच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समाजातील गरिबांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत। देशातील 32,000 कार्यकर्ते 32,000 मशिदींच्या बाहेर 32 लाख लोकांना ही मदत देणार आहेत। त्यामुळे देशभर एका चर्चेला उधाण आलंय। भाजपचं हे हृदयपूर्व परिवर्तन आहे की राजकारण आहे? पण भाजप कायमच सबका साथ सबका विकास मानत आलंय असं सांगत भाजपकडून योजनेचं समर्थन केलं जात आहे, तर विरोधक मात्र भाजपच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतायत। कुणाला यात बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुकीचा राजकीय हेतू दिसतोय, कुणाला मुस्लिम विरोधी पक्ष ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न दिसतोय, कुणाला मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण कमी करण्याचा प्रयत्न दिसतोय, तर कुणाला सामाजिक सौहार्दासाठी टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल वाटतंय। पण हे असं का वाटतंय हे जाणून घेणं गरजेचं आहे। महत्त्वाचं आहे की मोदींच्या ईदीतून खरंच मुस्लिम भाजपच्या जवळ येतील का, या प्रश्नाचं उत्तर शोधणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच करणार आहोत आपण सविस्तर चर्चा। ईद निमित्तानं भाजपचं स्पेशल गिफ्ट, मुस्लिमांसाठी सौगात ए मोदी वाटप। सौगात ए मोदीवरती विरोधकांचा निशाणा। मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे रमजान ईद। येत्या 31 मार्चला ईदच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं मुस्लिम बांधवांसाठी सौगात ए मोदीचं वाटप केलं जाईल। ईद सणाचा गोडवा वाढावा यासाठी भाजपकडनं देशभरातील 32 लाख मुस्लिम कुटुंबांना सौगात ए मोदी किटचं वाटप होणार आहे। भाजपच्या किटमध्ये नवे कपडे, शेवया, खजूर आणि साखर असेल। महिलांना दिल्या जाणाऱ्या किटमध्ये सलवार सूटचं कापड असेल, तर पुरुषांना वितरित होणाऱ्या किटमध्ये कुर्ता आणि पायजमाचा कपडा असेल। भाजपच्या 32,000 कार्यकर्त्यांवर या किट्सच्या वितरणाची जबाबदारी दिली गेली आहे। प्रत्येक कार्यकर्त्यावरती एका मशिदीची जबाबदारी असेल। देशभरातल्या 32,000 मशिदींजवळ गोरगरीब मुस्लिमांना हे किट वितरित होतील। पण भाजपच्या सौगातवर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागलाय। काही मानसिक बदल होणार असतील तर बरंच हे महाराष्ट्र देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच आहे। मतांसाठी केलं कशासाठी केलं, पण मानसिक बदल घडणं गरजेचं आहे। मतांसाठी करा हरकत नाही, पण मुसलमान सुद्धा माणसं आहेत, मुसलमान सुद्धा जगण्याच्या लायकीचे आहेत।
आणि त्यांना जगू दिलं पाहिजे, एवढी जरी मानसिकता झाली तरी चांगलं आहे. या देशामध्ये मुस्लिमांचं अस्तित्वच मान्य नाही. या देशामध्ये मुस्लिमांनी राहूच नाही. तर मुस्लिम शत्रू आहेत, मुस्लिमांना कोणते अधिकार नाहीत, अशा प्रकारची भूमिका घेऊन अलीकडच्या काळामध्ये जे लोक या देशातलं वातावरण खराब करतायत, त्यांनी या मोदी की सौगातचं स्वागत केलंय का? आम्ही स्वागत करतो. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी पुढे सरसावलेत मंत्री नितेश राणे आणि खासदार नरेश म्हस्के. देशभक्त मुस्लिमांसाठी अशा योजना आणल्या तर हरकत काय, असा सवाल त्यांनी विचारला. देशामध्ये राहून, भारत देशामध्ये राहून आमच्या तिरंग्याला जे तिरंगा म्हणतात, वंदे मातरम आमच्याबरोबर म्हणतात, आमच्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात, पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात. जेव्हा कोणीही आमच्या गणेश चतुर्थी, हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर जे जिहादी दगड मारतात, त्या जिहाद्यांचा जे विरोध करतात, ते आमचे मुसलमान आहेत ना. आणि त्यांच्यासाठी अगर अशा पद्धतीच्या योजना आणत असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय? आपण म्हणतो सर्व धर्म समभाव. भारताची परंपरा आहे, हिंदुस्थानची परंपरा आहे. या देशावर जे माझं राष्ट्र आहे, माझा देश आहे म्हणून ज्या ज्या व्यक्ती प्रेम करतात, हिंदू असो मुस्लिम असो, त्यांचा सण आहे. आणि गरीब मुस्लिम बांधव हे काय देशाच्या विरोधात नाहीये. सौगाते मोदीवरनं विरोधक करत असलेल्या टीकेला गेल्या काही काळातील सत्ताधारी भाजपच्या राजकारणाची किनार आहे. राज्यात मशिदींवरचे भोंगे, हलाल मटणला विरोध, औरंगजेबाच्या कबरीला विरोध, तसंच नागपूरच्या हिंसाचारावरनं वाद पेटलेला. या सगळ्या प्रकरणात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. एकीकडे राज्यातील भाजपचे काही नेते सतत मुस्लिम विरोधी भूमिका घेत असताना दुसरीकडे भाजपनं सौगाते मोदीचा घाट घातल्यानं राजकारण पेटलंय. एकीकडे घर में घुस के बाटेंगे अशी सुद्धा पद्धत भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे. सौगाते मोदी, खैराते मोदी म्हणेल मी त्याला. सौगातपेक्षा खैरात आहे, कारण सौगात ही अतिशय पवित्र मनाने, स्वच्छ मनाने दिली जाते. यांचं मन स्वच्छ नाही आहे, त्यामुळे ही खैरात आहे खऱ्या अर्थानं. आणि म्हणून एकीकडं असं वागायचं आणि एकीकडं असं वागायचं, हा दुट्टप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा आहे. आता आनंद शिधा जो होता तो आटलेला आहे. आता हा नवीन कोणता शिधा हा देऊ पाहत आहे, तर तो देण्याच्या आधी हा सार्वजनिक आरोग्य हे महाराष्ट्राचं खराब केलेलंच आहे. मात्र हे शिधा देत असताना कुठे त्यामध्ये तर काही आरोग्याला घातक आणि अधिक डोकं चक्रम करण्याच्या अनुषंगानं काही मिसळलेलं तर नाही ना, याची तपासणी जरूर वितरणाच्या आधी करावी, ही एक विनंतीवजा सूचना आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम मतांचा भाजपला मोठा फटका बसलेला. आगामी काळात पश्चिम बंगाल आणि बिहारच्या निवडणुका होऊ घातल्यात, तर इकडे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या सौगाते मोदीविषयी राजकीय चर्चा जोरात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.